भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन योहान कृप शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 12 ते 16 ही वचने. योहान याचा 15वा अध्याय 12 ते 16 ही वचने. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आत्तापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण योहानाचे पत्र त्याच्या 15 अध्याय वचने 12 ते 16 आपण वाचन केलेले आहोत. माझ्या प्रियांनो, या ठिकाणात आम्ही पाहतो की परमेश्वराच्या प्रेमाबद्दल या ठिकाणात आम्हाला सांगत आहे. जगामध्ये जेव्हा त्यांनी जीवन जगलं, लोकांनी त्याला शिव्या दिलं, लोकांनी त्याला श्राप दिलं, लोकांनी त्याला मारलं, लोक त्याला बोलले, तरी सुद्धा त्यांनी एक महत्वाची गोष्ट म्हटलेली आहे की हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करत आहेत हे यांना कळत नाही. हा प्रेम त्यांनी पित्याचा प्रेम त्यांनी या जगामध्ये प्रकट केलेला आहे आणि म्हणून प्रेमामुळे त्यांनी जग जिंकलेलं आहे. माझ्या प्रियांनो, जर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं नसतं
तुमच्या आणि माझ्या पापासाठी आपलं रक्त सांडवलं नसतं तर आज तुमचं आणि माझ्या पापाची क्षमा झालेली नसती. आणि म्हणून त्या प्रेमाबद्दल तो शिकवत आहे, आम्हाला सांगत आहे की जो प्रेम मी तुमच्यावरती केलेला आहे तो प्रेम पण तुम्ही इतरांवरती करा. आहे ना, प्रेमामध्ये आहे ना प्रेम कसा असतो की प्रेम कधी रुसत नाही, प्रेम फुगत नाही, प्रेम ईर्ष्या करत नाही, प्रेम राग करत नाही, प्रेम डहा करत नाही, प्रेम कोणाच्या विरोधात जात नाही, याविषयी तो आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून आम्हाला प्रेम करणं, दुसऱ्यांवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. प्रेम म्हणजे आमच्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त दिसणं गरजेचं आहे. पौल म्हणतो करिंथकराच्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगतो की जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. आमच्या जीवनाच्या द्वारे माझ्या प्रियांनो ख्रिस्त दिसणं खूप गरजेचं आहे, ख्रिस्ताचं प्रेम दिसणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याचदा येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, परमेश्वरावर विश्वास करतो, परंतु बऱ्याचदा ख्रिस्ताचा प्रेम आमच्या जीवनामध्ये दिसत नाही. आमच्यामध्ये मीपणा दिसतो, आमच्यामध्ये राग दिसतो, आमच्यामध्ये गुस्सा दिसतो, आमच्यामध्ये द्वेष दिसतो, आमच्यामध्ये अनेक अशा वाईट गोष्टी दिसतात ज्या देवाला आवडत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आमच्या जीवनाच्या द्वारे प्रेम प्रकट होत नाही. आमच्यामधल्या स्वभावात आम्हाला बदल आणणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये ख्रिस्ताचं प्रेम आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांना दाखवणं गरजेचं आहे. 16 वचनामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की तुम्ही मला निवडले नाही परंतु मी तुम्हाला निवडलेले आहे अशासाठी की तुम्ही पुष्कळ फळ द्यावे. माझ्या प्रियांनो देवाने तुम्हाला आणि मला निवडलेले आहे अशासाठी की आमच्या जीवनाच्या द्वारे देवाचे फळ आमच्या जीवनाच्या द्वारे दिसावे. मग आता फळाविषयी जर आम्ही विचार केला तर गलतीकारास 5, 22 आणि 23 मध्ये 9 फळ दिलेले आहेत. प्रेम, आनंद, शांती, कृपा, धीरज, भलाई, ममता, चांगुलपणा, संयम आणि इंद्रिय दमन या गोष्टीविषयी सांगितलेले ते 9 फळ आमच्या जीवनाच्या द्वारे दिसणं गरजेचे आहेत. माझ्या प्रियांनो जेव्हा हे 9 फळ आमच्या जीवनाच्या द्वारे दिसतात तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यामध्ये असतो. आणि परमेश्वराचा आशीर्वाद जेव्हा आमच्या जीवनामध्ये असतो तर आमच्या जीवनाकडे पाहून इतर लोक त्या परमेश्वरावर आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतात. आज आमच्या वागणुकीमुळे, आमच्या स्वभावामुळे अनेक लोक देवावर विश्वास करत नाही. का बरं? कारण आम्ही देवावर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो परंतु आम्ही आमच्या स्वभावात, आमच्या वागणुकीमध्ये, आमच्या व्यवहारामध्ये आम्ही आतापर्यंत बदल आणलेला नाही आणि त्यामुळे आमच्या जीवनात देवाचा आशीर्वाद मिळत नाही. माझ्या प्रियांनो आज तुम्हाला सांगू द्या की देवाचे वचन आम्हाला सांगतो की जो प्रेम परमेश्वराने आमच्यावरती केलेला आहे तोच प्रेम आम्हाला इतरांवरती करायला सांगत आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताचं वचन आम्ही वाचावं, प्रार्थना करावी, देवाच्या वचनाला वेळ द्यावं आणि आमच्यामधल्या सर्व वाईट गोष्टी घालवून देवाच्या प्रेमामध्ये आम्ही जीवन जगावं आणि आमच्या जीवनाच्या द्वारे देवाचं प्रेम इतरांना दिसावं. जेव्हा आमच्या जीवनाच्या द्वारे देवाचं प्रेम दिसतो तर निश्चित प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो आणि एवढंच नाही तर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. प्रभू तुझे वचन आम्हाला सांगत आहे की जो प्रेम तू आमच्यावरती केलेला आहेस तोच प्रेम आम्ही जगामध्ये इतरांवरती करावा. आणि म्हणून प्रभू तुझ्या प्रेमात आम्हाला चालण्याकरता तुझी कृपा पुरव, सहायता आणि मदत कर. आमच्यामधल्या सर्व वाईट गोष्टी घालवून टाक आणि देवप्पा तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याकरता तुझी कृपा पुरव. आणि देवप्पा आम्हाला आशीर्वादित कर जेणेकरून आमच्या जीवनाच्या द्वारे इतर लोक आशीर्वादित होतील आणि तुझा गौरव करतील, तुझ्यावर विश्वास करतील. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.